नमस्कार, मी हमीद भागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान एकजुटीचा संविधान एकजुटीचा. नमस्कार मित्रांनो, आम्ही शिरभावीचे ग्रामस्थ आणि या तालुक्यातले एक नागरिक म्हणून मौजे शिरभावी या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे. या ग्रामपंचायतीमधील जवळजवळ 200 ते 300 लोक आमच्या या सांगोला तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी म्हटले की बाबा आमच्या या शिरभावी या ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार आहे आणि आम्हाला न्याय मिळेनासा झालेला आहे. शिरभावी या ग्रामपंचायतीला जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपये निधी येतोय. हा निधी जो काय सामान्य जनता आहे, त्यानंतर गोर गरीब कष्टकरी शेतकरी सुशिक्षित बांधव अपंग यांच्यासाठी दिला जात नाही. हे लोकांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी या ग्रामसेवकानं जो धनाजी गोतसूर्य आहे ह्याचा जो भोंगळ कारभार चालू आहे काही पुढाऱ्यांचा ऐकून ह्याला निलंबित करण्यासाठी बडतर्फ करण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार काय काय चालू आहे. आता जर समोर तुम्ही बघितलं तर त्या बिल्डिंगला कलर नाहीये. ही लोकच आता तुम्हाला बोलणार आहेत. माझी विनंती आहे की लोकांनी बोलावं. ये दीदी इथं ये. रोहिणी राजेंद्र होवाळ. तर शिरभावी गावामध्ये असलेले जे आमचे सरपंच साहेब आहेत त्यांनी शिरभावी गावाचा एवढा विकास केलाय की 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या आबासाहेबांनी सुद्धा सांगोला तालुक्यामध्ये जेवढा विकास केला नाही तेवढा विकास आमच्या शिरभावी गावाचा 10 वर्षात आमच्या सरपंच साहेबांनी करून दाखवला. तो म्हणजे ज्या शाळेत लहान मुलं शिकतात त्यांना त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना शिस्त लागण्यासाठी जो प्रोजेक्टर स्मार्ट टीव्ही कॅम्प्युटर संगणक असेल जे मिळतात याचा सर्व उपयोग त्यांनी स्वतःसाठी करून घेतला ना की मुलांसाठी दिला. आणि त्यांनी स्वतःचा विकास इतका केला की 15 वित्त आयोगातून जो मागासवर्गीयांना निधी येतो प्रत्येक वर्षाला तो निधी शिरभावी गावामध्ये न देता तिसंगीला पळून गेला. इतका विकास आमच्या शिरभावी गावाचा केला माझ्या सरपंच साहेबांनी एवढा विकास केला माझ्या शिरभावी गावाचा की मागासवर्गीयांसाठी मिळणाऱ्या कचरा कुंड्या डस्टबिन सुद्धा खाल्लं त्यांनी, गटार सुद्धा खाल्लं. आमच्या घरी जनावर आहेत ते गटारीच्या आतील घाण तर खातात पण सरपंच साहेबांनी गटारच खाल्लं. आमचं मागासवर्गीयांसाठी जे मिळालेलं गटार होतं ते गटार सुद्धा खाऊन टाकलं सरपंच साहेबांनी. एवढंच नाही तर मागासवर्गीयांसाठी येणारा प्रत्येक निधी त्यांनी त्यांचा स्वतःचा एवढा विकास करून घेतला की आबासाहेबांनी 55 वर्षात त्यांचा एवढा विकास सांगोला तालुक्याचा एवढा विकास केला नाही एवढा 10 वर्षात आमच्या सरपंच साहेबांनी 200 एकर जमीन खरेदी करून आमच्या शिरभावी गावाचा इतका विकास केलेला आहे. काय नाव विकास दत्तात्रय बोडरे. आपल्या इथले राहणार का ग्राम? हा इथंच शेंडगे वस्तीवर पाण्याची टाकी बांधलेली आहे सरपंचांनी. त्याला अद्याप पाणी आलेलं नाही. पाईपलाईन जे पुरले ते शेतकरी वापरतात. तरी सरपंचाला विनंती आहे की पाणी आम्हा शेतकऱ्यांना कधी मिळणार पिण्यासाठी. आमच्या बोडरे वस्तीवर वरील जो वाट केलेली आहे म्हणजे वाट पूर्णच केलेली नाही सध्या तरी त्याचं बिल 98,755 रुपये निघलेलं आहे. आणि ह्या सरपंचाचा गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करावं की म्हणजे काम पूर्ण केल्या बाबतीत एवढं मी म्हणेन. मी सुयश ताटे शिरभावी गावचा नागरिक असून शिरभावी गावचा विकास दाखवण्यासाठी आम्ही पत्रकार बंधूंना बोलवलंय. तर विकास बघायचं म्हटलं तर आता किमान 11:30 वाजले पण अजून आमची ग्रामपंचायत उघडली नाही. हा प्रथम विकास. दुसरा मुद्दा ग्रामपंचायतला फलक नाही. ग्रामपंचायत कुठायच माहित नाही गावातल्या लोकांना.
एवढ्यापर्यंत आम्हाला कळलं नाही ग्रामपंचायत हा. इथपर्यंत गावाचा विकास आणि सरपंच तर बेपत्ताच. गावाला 10 वर्ष झाले त्यांच्या हातात सत्ता दिली आम्ही, पण अक्षरशः गावात सरपंच याची भानगड नाही. आला तर कुठं तर गल्ली बोळातनच रस्त्यानं सरपंच आमचा कधी गावात येत नाही. जे काय हायमास्ट असतील हायमास्ट सरपंचाच्या घरी जलजीवन योजना शिरबावीत पार पडली. नुसतं नळ आहे, खाली पाईपलाईन नाही. कधी पण उकरून बघायचं, जिथं नळ आहे तिथं पाईपलाईन नाही. नुसतं नळ काढून ह्यांनी बिलं काढली. त्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या ह्यांनी नुसत्या बिलासाठी राबवल्या. कुणाला बी उभा करायचं, फोटो काढायचं, काय बी करायचं, दाखल करायचं आणि बिलं काढायची. ह्याच्याशिवाय ह्यांनी दुसरं काहीच केलं नाही. आणि ह्यांनी विकास फक्त घराचा केला. गावाचा विकास म्हणलं तर अजिबात नाही ना. अजून हापापल्या आता आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून आरक्षित जागा ओपन महिलेची त्याच्यावर पण 10 वर्ष सत्ता भोगून पण अजून 15व्या वर्षी पण ह्यांना पाहिजे. किती गावाला हाणायचा, ही कलंक आहे. गावाला कलंक आहे. हा सरपंच म्हणजे गावाला कलंक आहे. माझं नाव ओंकार जगदाळे. मी या गावचा प्रथम नागरिक आहे. 1 महिन्यापूर्वी रात्री 10 वाजता कॉल करून त्यांनी माझ्याकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी 5,000 रुपये घेतली, पण त्याची कुठेही ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही आणि त्याची पावतीही नाही. मग हा पैसा गेला कुठे? बनसोडे वस्तीला पाईपलाईन गेली ग्रामपंचायतची, त्याला कुठलंही पाणी येत नाही आणि ही पूर्ण घराला एकही नळ काढलेला नाही. आणि पाणीपट्टी घेतल्याशिवाय इथं दाखला वगैरे काय ग्रामपंचायतमध्ये आलं तर देत नाहीत. आणि इथं ग्रामपंचायत महिन्यातून एकदा ह्यांच्या सल्ल्याने तो आम्हाला आलेलाही कळत नाही आणि गेलेलाही कळत नाही. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझे नाव राजेंद्र मोहनवा. मी शिरबावमधला ग्रामस्थ आहे. तर गेले 10 वर्ष झाली आमच्या गावामध्ये सुरुवातीला मंगल पांडुरंग बंडगर ह्या सरपंच होत्या. त्याच्यानंतर त्यावेळेसुद्धा धनंजय गोतसुरे म्हणूनच भाऊसाहेब होता. काही काळानंतर त्याची बदली झाली. प्रत्येक 5 वर्षानंतर त्याची बदली होतीच. बदली झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षानंतर त्याच घरातील बाळासाहेब तुकाराम बंडगर हे परत सरपंच झाले. सरपंच झाल्यापासून त्यांनी केलेली विकास कामे हे झालेत की नाहीत गाववाले तुम्हाला सांगतीलच. महाराज जगदाळे ओढा पाणी जाण्यासाठी 1,48,432 रुपयाचा त्यांनी रक्कम काढलेली आहे, पण ऑलरेडी त्याचं ते काम झालेलं नाही. तसंच मागासवर्गीय स्मशानभूमीसाठी पाईपलाईन करण्यासाठी 3,29,647 रुपये हा निधी त्यांनी काढलेला आहे. अद्याप ते पण काम झालेलं नाही. दीपक होवाळ घर ते खर्डी रस्ता बंदिस्त गटार 50,048 रुपये हे पण त्यांनी बिल काढलेलं आहे. ठेकेदार दुसरेच दाखवलेले आहेत. ठेकेदार ओरिजिनल नाहीत. सांगोलचे ठेकेदार आहेत, शिरबावचे काही ठेकेदार आहेत, हे बोगस ठेकेदार आहेत. तसेच मुकुंद होवाळ वस्ती ते धर्मा ठोकळे घर बंदिस्त गटार बांधण्यासाठी 1,49,447 रुपयाचा निधी काढलेला आहे. माने सलगर वस्ती येथे रोसंच बसवण्यासाठी 3,26,701 रुपया हे बिल काढलेलं आहे. मागासवर्गीय वस्तीसाठी कचरा कोंडी स्वच्छ करणे 1,68,251 रुपये हे बिल त्यांनी काढलेलं आहे. होवाळ वस्ती येथे पाणी पुरवठा करणे 1,67,649 हे सुद्धा बिल त्यांनी बोगस काढलेलं आहे. सर्व जिल्हा परिषद शाळेला प्रोजेक्टर स्मार्ट टीव्ही देण्यासाठी जी वरून निधी आलाय तो 6,07,701 रुपया तो सुद्धा अद्याप कुठल्याही जाऊन तुम्ही शाळेत जर चौकशी केली तर कुठल्याही शाळेत रोशनच प्रोजेक्टर स्मार्ट टीव्ही कुठल्याही शाळेत त्यांनी दिलेलं नाही. गावठाण मागासवर्गीय मध्ये सिमेंट पाईप गटार करणे 5,21,205 रुपये हा निधी काढलेला आहे. गावठाण स्मशानभूमीसाठी 2,73,800 रुपये हा निधी काढलेला आहे. गावठाण परिसर स्वच्छ करणे 2,22,425 रुपये हा निधी काढलेला आहे. आता आमच्या गावामध्ये अपंगाची तर संख्या भरपूर आहे. अपंगासाठी येणारा निधी हा 6 लाख रुपये, पण अपंगासाठी कुठलंही काम त्यांनी अद्याप केलेलं नाही. पाणी पुरवठा इलेक्ट्रॉनिक मोटर खराब झाली म्हणून त्यांनी 50,000 रुपयाची मोटर दाखवली. अद्याप ती मोटर आणली पण एवढ्या किमतीची नाही. परत विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप म्हणून 3 लाख रुपये त्यांनी काढलेले आहेत, पण ऑलरेडी कुठल्याही महिलेला त्यांनी दिलेलं आहे. मग ह्याच्यासाठी मी स्वतः आमरण उपोषण व धोरणे आंदोलन शिरबाई ग्रामपंचायतमध्ये कार्यालयामध्ये गेले 10 वर्षापासून अनेक खोटी कागदपत्रे बनवून बोगस विकास कामे दाखवून ग्रामपंचायतच्या हिशोबात मोठ्या रकमेचा अपहार करून खोट्या कामाची बिले काढून अनियमितता केल्याबाबत लेखी तक्रार करून पुरावे देऊनही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा अधिकारी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मी 2-4 वेळा त्यांच्याकडे जाऊन आलोय. मी दिलेल्या तक्रारीचं निवारण त्यांनी अद्याप केलेलं नाही. त्याच्यासाठी दिलेला चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मी येणाऱ्या 27 तारखेला सांगोल्यामध्ये तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. गाववाल्यांनी पण सहकार्य आणि सांगायचा एकच विषय अजून आहे की
आमच्या गावामध्ये 10 वर्ष झालं एकाच घरात सत्ता आहे, पण अजूनपर्यंत आमच्या गावात ग्रामसभा एकही झालेली नाही. आणि त्या ग्रामसभेचे सिकंदर पवार हे आमचे मेंबर आहेत, त्यांना सुद्धा इथं तुम्ही विचारा किंवा लाईव्ह ग्रामसभा झाली का बाबा गावात? सगळ्यांनी सांगा, झाले असेल तर झाले म्हणून सांगा. ग्रामसभा झाल्या का? ग्रामसभा झाल्या का? सिकंदर पवार, मी सिकंदर पवारला विनंती करतो, तुम्ही येऊन सांगा, तुम्ही मेंबर आहात. सांगा. ग्रामसभा अद्याप झाली का? मासिक सभा झाली का तुमची? नाही झाली, ग्रामसभा झाली नाही. सिकंदर पवार आहे, गेल्या 2-4 वर्षात एकही ग्रामसभा होत नाही. कुठलेही फोटो जोडून ग्रामसभेचं बाहेरच्या लोकांच्या सहाय्य घेऊन कोरम पूर्ण जाऊन त्यांची ती केलं जातंय. अजिबात ग्रामसभा नाही, तंटामुक्त अध्यक्ष निवडत नाहीत. शाळेत सगळा आपल्या ग्रामपंचायत मध्ये सगळा 2 नंबरचा कारभार चालू आहे. तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहे का? हा, म्हणजे ग्रामपंचायतीचं सदस्य असून सुद्धा हे नाही काय सुद्धा, मग काय तुमचं नाही काय झालं इथं नाही. चालत नाही का? आम्ही त्यांचे 8 मेंबर असल्यामुळे ते बहुमतावर म्हणजे त्यांचं तुम्ही काम विरोधी केलं जातंय. पक्षात आहे. हा, विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाला या ठिकाणी धुळी समान मानलं जातं. गावात एकही रस्ताही नाही सध्या, त्याची बिलं सगळी काढलेली आहेत. आणि माझ्या माहितीनुसार गावात कमीत कमी 5 ते 6 कोटीचा फ्रॉड आहे, आणि तो काढणारच मी. यात येणाऱ्या 27 तारखेला माझं उपोषण आहे. गावातली तर माझे बांधव सगळे शिरबावीतली तर येतीलच, पण पत्रकार बंधूंनी पण ह्याच्यासाठी सहकार्य करावं ही एवढी मी विनंती करून थांबतो. आता तालुक्यामध्ये एक विषय चालू आहे. इथल्या या सरपंचाला, या धनाजी गोतसूर्यला, त्या डॉक्टर बाबासाहेब ह्या ग्रामसेवकाला धनाजी गोतसूर्य याला या संविधानानं जागा दिलेली आहे इथं या खुर्चीवर बसण्यासाठी. पण ह्यो सरपंच किंवा ही जे ग्रामसेवक आहे हे या खुर्चीच्या लायक नाही. कारण ज्या खुर्चीवर हा गोतसूर्य बसतोय त्या जागा कशा लेवलची आहे हे मला वाटतंय की 1857च्या काळातली इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळजवळ 3.5 कोटी रुपयाचा निधी येतोय. हा निधी वंचितांच्यासाठी, दलितांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी, महिलांच्यासाठी, अपंगांच्यासाठी, रस्त्यासाठी, पाण्यासाठी, ही लेकरं बाळ शिकण्यासाठी राज्य शासन, केंद्र शासन, 15व्या वित्त आयोगातनं, डीपीडीसीतनं हा अनेक निधी येतोय. या गावामध्ये जे काय तुम्हाला जिल्हा परिषदेचं मतदान करायच्या वेळेला ज्याच्यातनं लोकांनी कामं केली त्याच्यावरच आता निधी टाकण्याचं काम करून तिथं पैसे खाण्याचं कारस्थान रचलेलं आहे. या ठिकाणी समाजकार्यातून सुद्धा काही गटारे असतील, काही कामं केले 1,00,000, 2,00,000, 4,00,000ची, त्याच्यावर सुद्धा बिलं ह्या ग्रामपंचायतीनं केलेली आहेत. मला इथं कुठल्याही पुढाऱ्याला नावं ठेवायची नाहीयेत, पण हा जो ग्रामसेवक आणि इथलं जे लोकांनी निवडून दिलेले ह्या मताचा हा जो वोट आहे यानं जे निवडून दिलेलं आहे, आज हे बोटच तोडून घेण्याच्या पात्रतेचे इथले पुढारी आणि इथलं हे बनलेलं आहे. खरं तर हे जे संविधान आहे हे संविधान म्हणजे सदरक्षणाय खलरक्षणाय, म्हणजे भारताचे संविधान असं जे लिहिलंय हे जंतर मंतर सारखं या शिरबावी या गावामध्ये झालेलं आहे. खरं तर राजूभाऊ उपोषण करणार आहेत आणि याच्यामध्ये एकटा ग्रामसेवक नाही, ह्याच्यामध्ये बीडीओ कुलकर्णीनं सुद्धा पैसे खाल्लेले आहेत. त्याचा मी व्हिडिओ बघितलेला आहे. कुलकर्णी हा त्या टेबलाच्या सुद्धा लायकीचा माणूस राहिलेला नाही. या कुलकर्णीची पेन्शन बंद झाली पाहिजे. म्हणजे म्हातारपणी काठी धरताना आपण भ्रष्टाचार किती केलाय ह्याची लायकी त्याला कळाली पाहिजे. आणि ज्या पुढाऱ्यानं या शिरबावी या गावातल्या ग्रामस्थांचं, गोरगरिबांचं जे घरकुलामध्ये 10-20 हजार रुपये प्रत्येक कामामध्ये दलाली करण्याचं ज्यानं काम केलेलं आहे, त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं राजकीय जे असेल, इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणी विचारणार आहे? तुमची प्रॉपर्टी किती असू द्या, ह्या सगळ्या शिरबावी गावातल्या लोकांना धुळी समान आहे. कारण हा भ्रष्टाचार आहे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, अहिल्या देवींना आणि छत्रपती शिवरायांना जर भ्रष्टाचार करता आला असता तर लय केला असता. पण ह्या लोकांनी आपल्याला काय शिष्टाचार घालून दिला आणि म्हणून हा भ्रष्टाचार थांबवण्याची वेळ ह्या गावावरती आलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की ग्रामपंचायतीला निधी आला किती, हे घ्या. ग्रामपंचायत हो का
केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकूण निधी 2019 ते 20 साली 44,93,708 रुपये आले. सन 2020 ते 21 साली 28,20,714 रुपये. सन 2021 ते 22 साली 36,99,584 रुपये. सन 2022 ते 23 साली 37,04,480 रुपये. सन 2023 ते 24 साली 63,22,057 रुपये. सन 2024 ते 25 46,94,366 रुपये. सन 2025 ते 26 साली 72,94,002 रुपये. म्हणजे एकूण जो निधी झाला 3,32,03,15 रुपये 5 वर्षात. आणि हा निधी झाला शासनाचा 3.5 कोटी रुपये. या गावामध्ये जो बाजार भरतोय हे महिला बंधू आणि भगिनींच्याकडून जे 100 रुपये 200 रुपये 5 रुपये 10 रुपये हे बाजारपट्टी म्हणून घेतली जाते, ते पैसे कुठं आहे? इथलं जे ग्रामपंचायतीचे जे गाळा आहेत यांचं जे पैसे येतात ते कुठं आहे? हे माझा त्यांना सवाल आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथं जो भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढल्याशिवाय आणि जन भ्रष्टाचार केलाय त्याला खुर्चीवरनं कमी न करता ते पूर्ण वसूल व्याजासहित वसूल केल्याशिवाय आणि गोत सूर्यला बडतर्फ करून जे त्याच्या खात्यावरती त्यांची जी संपत्ती आहे या संपत्तीची अँटी करप्शन ब्युरोकडे चौकशी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज म्हणतात की घुटुगडे बंधू बोलतायत. घुटुगडे बंधूंचा येत्या काळामध्ये या तालुक्यातला भ्रष्टाचार आम्ही काढत आहे म्हणून मारून टाकण्याची, जीवे मारण्याची धमकी सुद्धा येत आहे. पण तुम्हाला सांगतोय या गोरगरिबांच्यासाठी माझा जरी जीव गेला तरी पण चालल. अरे रडत खडत जगण्यापेक्षा काय तर शाहीर म्हणून जगू ही आमची अवलाद आहे. त्यामुळे आम्हाला कोणी धमकी दाखवण्याची गरज नाही. इथून पुढच्या काळामध्ये 100% संविधानानं जे घालून दिले ते होईल. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.